नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. चंद्रपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डनचे शानदार लोकार्पण पार पडले. 240 कोटी रुपये खर्च करून जागतिक दर्जाच्या गार्डनच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी स्वतः इको राईड घेत गार्डन पाहिले. अनुभव आणि अभ्यास या धर्तीवर विद्यार्थ्यांना या गार्डनचा लाभ होणार आहे. 1300 प्रजातींच्या वनस्पतींची लागवड इथे करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी ज्ञान विज्ञान केंद्राची देखील निर्मिती गार्डनमध्ये करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांनी फुलपाखरे निसर्गमुक्त करून मनमोहकरित्या प्रकल्पाची सुरुवात केली. तुमच्यासारखे सेवाभावाचे सहकारी आपल्या बरोबर आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे आणि म्हणून या राज्याचा विकास होतोय. या राज्याच्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करतोय. शेतकऱ्याला कधी वाऱ्यावर सोडलं जाणार नाही हे आम्ही नेहमी सांगतो. म्हणून कायदे नियम सगळे आम्ही बदलून टाकले. पण शेतकऱ्याला जे काही त्याला जास्तीत जास्त मदत कशी होईल ही भूमिका आम्ही घेतली आणि म्हणून हा एकनाथ शिंदे तुमच्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळता. आज काही लोक म्हणतात सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, बरोबर आहे, पण माझ्या लेखी माझ्या म्हणण्याप्रमाणे सीएम म्हणजे कॉमन मॅन सर्वसामान्य कार्यकर्ता. जेव्हा आपण असा विचार करतो तेव्हा आपले पाय जमिनीवर असतात, डोक्यात हवा जात नाही आणि मग सर्वसामान्य माणसाच्या वेदना व्यथा ऐकून घेऊन त्या सोडवण्यासाठी देखील ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन, आजचा दिवस जो आहे हा चंद्रपूरकरांच्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम सुधीर भाऊंनी गेल्या 10 वर्षामध्ये केले. म्हणजे मंत्री असताना अधिकार प्राप्त झाल्यानंतर त्याचा वापर, अधिकाराचा वापर स्वतःसाठी न करता समाजासाठी करणारे सुधीर भाऊ आहे. मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय देणार आहे हे मानणाऱ्यापैकी सुधीर भाऊ आहे आणि म्हणून मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून शुभेच्छा देतो. या सर्वांना एवढ्या उशिरापर्यंत आपण थांबल्याबद्दल मनापासून आपलं अभिनंदन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील विकास कामांचे कौतुक करताना गेल्या 1.5 वर्षात हजारो राज्यहिताचे निर्णय घेतल्याचे म्हटले. आपण राज्यहितासाठी राबत असून स्वतःला सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नव्हे तर कॉमन मॅन समजतो. त्यामुळे जमिनीवर राहून सामान्य जनतेशी समरस होऊ शकतो असेही शिंदे म्हणाले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. गोंदिया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, भंडारा व नागपूर या 6 जिल्ह्यांच्या बालगृहातील बालकांसाठी चाचा नेहरू बालक्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून आज त्याचा प्रारंभ झाला. हा महोत्सव 3 दिवस राहणार आहे. बालकांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व एकमेकांबद्दल बंधुभाव निर्माण व्हावा या उद्देशाने विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास नागपूर कार्यालयाच्या वतीने विभागीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे ग्रामीण पोलीस मुख्यालय पाटणकर चौक येथे उद्घाटन करण्यात आले. हा महोत्सव 14 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. या महोत्सवामध्ये मुलांच्या मेजवानीसाठी ऑर्केस्ट्रा, जादूचे प्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय उपायुक्त कमल किशोर फुटाणे, महिला बाल विकास विभागाच्या विभागीय उपायुक्त अपर्णा कोल्हे, प्रशांत विधाते आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमात कर्तृत्ववान महिलांचा शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिवीक्षा अधिकारी प्रशांत व्यवहारे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. चंद्रपुरातील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज लोकार्पण आणि भूमिपूजन पार पडले. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने एकूण 1600 कोटींहून अधिकच्या रकमेच्या विकास कामांचा यात समावेश होता.
240 कोटी रुपयांच्या अटल बिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डनचे लोकार्पण लक्षवेधी ठरले. 600 कोटी रुपयांच्या SNDT विद्यापीठाच्या ज्ञान संकुलाचे भूमिपूजन आणि चंद्रपूर शहर मनपाच्या दुसऱ्या टप्प्यातील अमृत पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण कामाचेही भूमिपूजन या कार्यक्रमात पार पडले. आणि मी रात्री तुमच्या अनुमतीने निवडलं आणि त्यामध्ये शेवटचे शब्द दिल्लीचे एकच करा महाराष्ट्र माझा हे कुठं आता माझ्यावरच बंद पडेल का ही भीती मला वाटते. आणि म्हणून तुम्हाला म्हटलं या भीतीतून मला मुक्त करण्यासाठी तुम्ही तुमचं वजन वापरावं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. खरं का मुख्यमंत्री महोदय मला मनापासून खरं सांगत नव्हतं, कारण तुमची रस्ता मी पाहिली, तुमच्या घरातली गर्दी पाहिली की नियोजन न करता एखादी सभा घ्यायची असेल, निमंत्रण न देता सभा घ्यायची असेल तर तुमच्या घरी माईक घेऊन आलं तर एक मोठी सभा होऊ शकेल. एवढी गर्दी मी तुमच्या घरी पाहिली. आपल्या भाषणात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील महिलांना ताडोबा सफारी मोफत कारविण्याची घोषणा केली. राजकीय कटाक्ष करताना नव्या संसदेच्या दारासाठी चंद्रपूरचे सागवान लाकूड पाठविले आहे. लोकसभा उमेदवारीची चर्चा बघता मला त्या दारातून जावे लागू नये यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपले वजन वापरावे अशी हसत हसत कोटी केली. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. नागपुरातील भोसलेकालीन प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिराला राज्य सरकारच्या वतीने पर्यटन स्थळाचा अ दर्जा प्रदान करण्यात आला आहे. 11 वर्षांनंतर या मागणीला यश मिळाले असून यामुळे मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अनेक सेलिब्रिटींचे ते आराध्य दैवत आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भूषण दळवे यांनी 2013 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी रेटली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवरांकडे त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. फडणवीस यांनी संबंधितांना निर्देश दिल्यानंतरही त्याकडे शासन प्रशासन पातळीवर दुर्लक्ष करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रयत्न विभागात अखेरीस हा प्रस्ताव मार्गी लागला असून 5 कोटी रुपये देखील सरकारमार्फत देण्यात आले आहेत. 51 कोटी रुपयांची मागणी केलेली असल्यामुळे उर्वरित 46 कोटी शासनाने तातडीने द्यावे. तसेच मंदिर विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सैन्याची जमीनही मिळावी, जेणेकरून नागपूरकरांचे आराध्य देवस्थान असलेल्या टेकडी गणेश मंदिराचा सर्वांगीण विकास होऊ शकेल. भाविकांच्या सुविधांमध्ये भर पडेल असा विश्वास या निमित्ताने भूषण दळवे यांनी व्यक्त केला. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.